आणि त्यामुळे जनतेने पूर्णपणे विकासाला आणि कल्याणकारी योजनांना स्वीकारलेला आहे। यामध्ये लोक रोज आमचं सरकार स्थापन झाल्यापासून रोज सरकार पडणार, सरकार पडणार, सरकार पडणार, रोज आम्हाला 3-4च शब्द ठेवले होते त्यांनी। ते शब्द तुम्हाला माहित आहे, मी ते परत त्याचा उच्चार करू इच्छित नाही, पण चौथा शब्द होता का? नाही। पण आम्ही त्याला आरोपाने उत्तर नाही दिलं, आम्ही कामातून उत्तर दिलं त्याला, आणि कामातून उत्तर दिलं आणि ते काम लोकांना भावलं की बाबा हे काम करणारे लोक आहेत आणि काम सर्वसामान्य लोक आहेत। मी स्वतःला काय समजायचो, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो कॉमन मॅन आहे। आता कॉमन मॅनमध्ये मी जायचो। आता आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दोन्ही आम्ही 24/7 काम करत होतो, आणि याच्यामुळे घरी बसून सरकार चालवता येत नाही, फेसबुकवरून सरकार चालवता येत नाही, हे स्पष्ट झालेलं आहे। आणि म्हणून आम्ही लोकांच्या, बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो। शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो, शासन आपल्या दारी घेऊन गेलो आम्ही, आणि म्हणूनच आज बाळासाहेबांच्या विचारांनी आम्ही सरकार स्थापन केलं 2019ला मोदी साहेबांच्या आशीर्वादाने। आणि 2019ला जे सरकार स्थापन व्हायला पाहिजे होतं ते सरकार स्थापन झालं नाही, ते लोकांनी बरोबर लक्षात ठेवलेलं आहे, लोक ते विसरलेले नाहीत। आणि म्हणून या निवडणुकीत देखील कोण कुठल्या पक्षाचा, आता तुमचा कुठला पक्ष आहे? तुमचा राष्ट्रवादी घड्याळ, आता तो कोणाचा आहे ते लोकांनी ठरवलं, आणि शिवसेना कोणाची आहे तेही ठरवलं, आणि लोकांनी ते ठरवलं। त्यामुळे आता बऱ्याचशा गोष्टी त्या स्पष्ट झालेल्या आहेत, बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट झाल्या, आणि मला समाधान आहे की 2019ला 56 जागा आल्या होत्या, आणि त्या 56 मला वाटतं आताही 56 जागा आल्या, अजून चालू आहे। पण एकंदरीत आताच्या पर्यंत म्हणजे विकासाला लोकांनी महत्त्व दिलं। मोदीजींनी, आता अमित भाई असतील, नड्डाजी आहेत, तिथं पियुषजी आहेत, केंद्रीय मंत्री आपले भूपेंद्रजी आहेत, राजनाथ सिंगजी, बऱ्याच सगळ्या लोकांनी, आठवले साहेब तर आपल्या सोबतच आहेत, आठवले साहेब सोबत 100%। तर एकंदरीत आपण सगळ्यांनी या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन काम केलं। आता एकत्र येऊन काम केलं, आता त्याच्यामध्ये काही लोकांनी म्हणा त्याचा अर्थ वेगवेगळा काढला। मोदी साहेब म्हणाले एकत्र या, विकासासाठी एकत्र या। आता लोकांना आवाहन केलं, जसं आम्ही काय त्याच्यामध्ये जातीपाती धर्माचा उल्लेख केला नाही, पण मतदानासाठी एकत्र या, विकासासाठी एकत्र या, या राज्याला पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्र या, असं आवाहन करणं काय चुकीचं आहे। आणि लोकांनी ते एकत्र येऊन एकजुटीचं दर्शन या निवडणुकीमध्ये घडवलं, आणि मतांची टक्केवारी वाढली, मतदानाची टक्केवारी वाढली, महिलांच्या, आमच्या लाडक्या बहिणींच्या टक्केवारी वाढली। आतापर्यंत महिलांचं टक्केवारी कमी असायची पुरुषांपेक्षा, पण यावेळेस ती टक्केवारी जास्त आहे, आणि म्हणून लाडक्या बहिणी आमच्या ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना चांगला जोडा दाखवलेला आहे।